वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कुठे चाललोय आपण? आम्ही चाललोय, आमच्या काकीचा बर्थडे आहे, 70th बर्थडे. त्याचं सेलिब्रेशन आहे डोंबिवलीला. जाऊ आपण, भेटू या. आणि तुम्हाला आमच्या दोघांचा आउटफिट दाखवते. गाईज हे आमच्या दोघांचा आउटफिट आहे आणि आता आम्ही चाललोय. हे महाशय. येस, निखिल पाणावळेकर. बाबूजी. बाबूजी. गाईज पप्पाच्या बाबूजीची आठवण येते. काकीजीच्या बर्थडेला चाललो आपण. बाबूजी काय बोलायचं हे असं. सो गाईज आम्ही आलो आहे इकडे कुल्लरच्या ठेचा वडापावकडे. खूप फेमस आहे हे. तर आता पप्पा गेले आहे घ्यायला. ते बघा दाखव आपण दाखव. कुठे तेव्हा ना तेव्हा लाईन मध्ये. हे आहे आमचे पप्पा. ते बघा गाईज. पुढे जातात ते गाईज. तुला सवय लाईन तोडून पुढे जायची. काय खाणार आहे? मी एक लॉट ऑफ ठेचा. तर गाईज वडापाव आला आहे. हे बघा ठेचा. असं पाणी सारखं काय गाईज? ते असंच असतं. हे घे, हे सिंगल वडा. सिंगल वडापाव. पाणी खूपच. हा रे, पाव मोठे त्या दिवशी वडाच होता. वडा पण चांगला. 4 कोण आला? मोठं लक्षण खोटं. सगळीकडे बोर्ड होते, सगळीकडे कुल्हड चाय आणि ठेचा वडापाव. म्हणून आम्ही थांबून घेतला, तुम्हाला दाखवलं. असं जास्त फेकून देणार, कोणालाही नाही आवडला. चौघांनी फेकून दिला. आणि गाईज ठेच्याच्या नावाखाली मजाक केलाय. मजाक. गोड ठेचा बनवलं. गोड. लसूण, खूप सारा लसूण, पाणी ठेचा. आणि त्याच्याने हे हालत झाली. फेकून बघू आता परत कुठे काय स्टॉप मिळाला तर रिव्ह्यूज देत राहू तुम्हाला. 2000 years later. केक आलेला आहे. हे आहे आमचे भाऊजी. हा आहे माझा भाऊ. भाऊ म्हणजे काकाचा मुलगा. आता आम्ही आलोय काकीच्या 70व्या बर्थडेला, जसं आम्ही तुम्हाला बोललो डोंबिवलीला. तर हा असं की मग बघायला नको टाइमपास. दाखवेन तुम्हाला मध्ये मध्ये टाइमपास काय करतो. हे बाकीचे पाहुणे गाडी रिक्षाचा इतका मला तर कंटाळा आला. दाखवलं ना मगाशी, दाखवलं ना. बघण्यासारखं आहे. तिचा वॉक कॅटवॉक आहे. करून दाखव ना थोड्या वेळात. बघत राहा, सोबत राहा आमच्या समोर. फक्त बेल आयकॉन दाखवते तुम्हाला, पाय दाखवते. आधी हे. सो गाईज लास्ट मंथ जेव्हा मावशी येत होती ट्रेनमधून, तेव्हा तिच्या पायावर कोणीतरी पाय दिलेला, म्हणून तिला 16 स्टिचेस झाले आहेत. आमची एंजल आली.
आरजू हॅपी बर्थडे टू यू अंजली हॅपी बर्थडे. वा चला काकी सो गाईस, कोमल मामी इकडे 70 नंबरचा कॅन्डल चढवते आणि कॅन्डल चढवताना चुकून मामीच्या हातातून माचीस खाली पडली. तुम्ही बघूच शकतात. फुकायचा पहिली फील आला पाहिजे ना चर्चचा. चर्चचा फील आला पाहिजे. आजी म्हणजे मायेचा सागर, आजी म्हणजे प्रेमाचे गोंधन, आजी म्हणजे अनुभवाचे प्रतीक, आजी म्हणजे प्रेमळ सावली, आजी म्हणजे कस्तुरी गंध, आजी नातवंडांचा फक्त नात नसतो, तो एक प्रेमळ नातं नसतं, तो एक प्रेमळ अनुभव असतो. वा 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 काय लिहिलं. हा आता दिसले. हा तर गाईज आता आम्ही आलो आहे, खूप थकलोय. वाजले आहे 12 12:20 and now we are tired for after a long journey. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा. अगं पण आपण थकलोय. हा तर आम्ही आता झोपतो. गुड नाईट. गुड नाईट. हात कर, असा हात कर. झोप.